मित्रांनो, तुम्हाला माहितीये का, जवळपास सगळ्या ब्रँडेड फार्मा कंपन्या आपल्याला लुटत आहेत. कसं मी सांगतो. भारतामध्ये कुठली पण मेडिसिन बनवायचं म्हटलं तर त्याचं केमिकल फॉर्म्युला, त्याचं प्रमाण आणि त्याची अप्रूव्हलची प्रक्रिया ठरलेली असते. मग ते बनवणारी कंपनी छोटी असो किंवा मोठी, कोणत्याही नवीन औषधाला मान्यता ही FDA कडूनच मिळते आणि नंतरच ते मार्केटमध्ये येतं. आता मार्केटमध्ये चालू होतो फार्मा कंपन्याचा मेन गेम. सेम औषध जे एक छोटी कंपनी बनवते तेच औषध एक मोठी कंपनी पण बनवते. सेम केमिकल, सेम प्रमाण आणि सेम रिझल्ट. फरक असतो तो फक्त नावात. एक मोठी कंपनी स्वतःच्या ब्रँडच्या नावाचा वापर करते, तर छोटी कंपनी औषध त्या केमिकलच्या नावाने विकते. आता मोठ्या फार्मा कंपन्या ब्रँडिंग, मार्केटिंग याच्यासाठी मोठमोठ्या सेलिब्रिटी, जाहिराती आणि इव्हेंट स्पॉन्सरशिपचा वापर करतात आणि त्याच्यावर करोडो रुपयांचा खर्च करतात. पण याच उलट छोट्या कंपन्यांकडे एवढं बजेट नसतं, म्हणून या कंपन्या आपलं औषध जेनरिक म्हणून मार्केटमध्ये आणतात आणि एकदम कमीत कमी किमतीला ते विकतात. आता एवढा मोठा मार्केटिंगचा खर्च या मोठ्या कंपन्या आपल्याकडून वसूल करतात, म्हणून कुठल्या पण ब्रँडेड औषधाची किंमत ही एका जेनरिक औषधापेक्षा जास्त असते आणि हा फरक कधी कधी 90% जास्त होतो. म्हणजे फक्त ब्रँडच्या नावामुळे आपण एखादं औषध 90% महाग खरेदी करतो. आता पुढच्या वेळी मेडिकल शॉप मध्ये जर जात असाल तर नक्की जेनेरिक औषध मागा आणि आपल्या मेडिकलच्या खर्चात जवळपास 90%ची बचत करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला शेअर करा जे सारखं काही ना काही दुखत असतं. आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी विषयांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.